जमीरजी डांगे साहेबांनी पुरस्कृत केलेला RRCC माचुतर संघ आपण पाहतोय आणि सावी कन्स्ट्रक्शन अधिराजजी, सूरज पाटील साहेब आणि अंकितजी यादव साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि चालू असलेली मॅच या दोन संघांमध्ये टॉस जिंकलेला आहे माचुतर संघाने आणि डिसाइड केले सर्वप्रथम तर फिल्डिंग इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता. चला मॅच ऑन होत आहे. वेलकम बॅक मंडळी, नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा महाबळेश्वर प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 2026 या फॉर्मॅटमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. प्रवास आता छोटा होत चाललाय. माचुतर संघाकडनं गोलंदाजीवरती पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती वाईड +4 एक्स्ट्रा पासून सुरुवात केली आहे सनी आणि दीपेश या दोन बॅटर्सला आपण पाहतोय. सावी कन्स्ट्रक्शन या संघाकडनं खेळत असताना पहिल्याच बॉलवरती वाईड +4 अशा 5 धावा मिळाल्या आणि एकंदरीत सुरुवात चांगली झाली आहे. दिवाळी नाही आहे, गणपती नाही आहेत, परंतु बोनस दिलाय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. स्वीप नो फॉर अनदर 5 बॅक टू बॅक. एकही चेंडू फेकलेला नाही आणि 10 धाव्यांचा बोनस मिळालेला आहे. वा, कमालीची सुरुवात सावी कन्स्ट्रक्शन संघाकरिता. पुन्हा बॉल तयार होतोय. पहिला बॉल अजूनही हाताळलेला नाहीये, परंतु एक्स्ट्रा धावा दिल्यात. पुन्हा रिव्हर्स करायचा होता, परंतु यावेळेस विकेट. OUT बॅटर बाद. या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर सन्माननीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेब, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा यांचं देखील मोलाचं योगदान. सुनील शेठ शिंदे, विद्यमान नगराध्यक्ष महाबळेश्वर, यांचं देखील मोलाचं योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये. स्वीप केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनदर 4. अजून एक चौकार येतोय. योगेशी पाटील साहेबांचं देखील मुख्य भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. मुख्य अधिकारी महाबळेश्वर नगरपालिकेचे पालिका मुख्य अधिकारी आहेत आणि त्यांचे देखील भरपूर मोलाचं योगदान राहिलंय. बॉल तयार होतोय. पुढील चेंडू रिव्हर्स. आणखी एक 4 लावले 4 छान चौकार आणि चौकाराच्या मदतीने धाव संख्या फलकावरती 18 आकड्यावरती 3 बॉल झालेत, 18 धावा. स्वीप केला बॉलला, परंतु फिल्डरच्या बरोबर हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. 18 धावा फलकावरती आहेत. पुढील बॉल 5वा चेंडू आहे. आणखी एक, परंतु यावेळेस आता अंपायर डिस्कशन करतायत. OUT बॅटर आउट, फलंदाज बाद. धाव फलकावरती 5 चेंडू, 18 धावा, 2 विकेट, 5 बॉल. नवीन बॅटर्स नेम साहिल आहे का? साहिल आलेत नवीन बॅटर. 2 विकेट पहिल्या 5 चेंडूमध्ये, 18 धावा. सुरुवात चांगली झाली. फ्लाइंग स्टार्ट जरूर मिळालाय, परंतु 2 विकेटी गमावले गेलेत या षटकामध्ये. 2 सफलता मिळाल्यात. गोलंदाज मुज्जूला विकेट टेकर बॉलर आहे. ड्राईव्ह आणि चौकार. अंतिम बॉल 4 चौकार आणि चौकाराच्या मदतीनं एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टोटल 22 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटचा नुकसानवरती 22 धावा फलकावरती आहेत. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळाली. दोन्ही संघांकडनं खरं तर सुरुवात चांगली असं म्हणावं लागेल. एका बाजूने 22 धावा आल्यात, दुसऱ्या बाजूने बघितलं गेलं तर 2 विकेटी पडल्यात.
फ्लाइंग स्टार्ट मिळालाय टीम सावी कन्स्ट्रक्शन या संघाला. सन्माननीय अधिराजजी सूरज पाटील साहेब असतील आणि अंकितजी यादव साहेब असतील आणि पुरस्कृत केलेला सावी कन्स्ट्रक्शन संघ आपण पाहतोय. आणि माचुतर संघाचा विचार केला तर जमीरजी डांगे साहेब यांच्या माध्यमातून संघ पहिला बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू पासून सुरुवात केली आहे. अजय गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 हाताळताना पाहतोय आपण. पाठी मागे थोडं पाठी लेन केली होती परंतु आता अंपायरचा इशारा काय आलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत फलकावरती 2 विकेट जिथे पडलेत. पुढील बॉल पुन्हा बॉलर अजय. यावेळेस अंपायरचा इशारा काय आलाय. नो बॉल नो +1 अशा 2 धावा मिळतील. 1+1 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 24. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा फलकावरती. दुसरं षटक स्ट्रायकर एंड वरती दीपेश याला आपण पाहतोय. ओ खाली राहिलाय सबमरीन पद्धतीने अगदी खाली राहिला बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. 2 बॉल फेकून झालेले आहेत. 24 धावा फलकावरती. 3 बॉल झालेत. 2 डॉट आहेत. येस ठीक आहे 3 बॉल आहेत. बॉल तयार. स्वीप केला परंतु अंपायरचा इशारा नो बॉल आहे आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा 26 धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 26 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. ओहो अपसमचा बाहेर बॉल आणि त्यानंतर पुन्हा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 26 वरती गाडी थांबली आहे सध्या. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये भरपूर वेगाने धावा आलेल्या. एक फ्लाइंग स्टार्ट मिळालेला परंतु अजयने थांबवलाय स्कोर. परंतु किती वेळ हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळत आहेत 4 आणि या चौकाराच्या मदतीनं 3-0. 30 धावा फलकावरती आहेत. पुन्हा खेळायचा प्रयत्न परंतु फिल्डर तिकडे. रनआउटची संधी आता आणि अंपायरचा इशारा OUT बॅटर बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. सर्वप्रथम तर पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पाठी जेव्हा यायचा विचार केला तेव्हा वेळ भरपूर निघून गेली होती कारण की फिल्डर तिकडे चेंडू फील्ड करत पोहोचले आणि त्यानंतर विकेट पडत असताना आपण पाहिलाय 3ऱ्या क्रमांकाचा 30 वरती 3रा धक्का बसलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 30 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. आणि गोलंदाजीवरती या संघाचा विकेट टेकर गोलंदाज मुज्जू. आय थिंक सो मुज्जूने या स्पर्धेमध्ये एक 5 परी कंप्लीट केलेला आहे. पंजा खोलला होता. 5 विकेट घेतलेले या खेळाडूने आणि तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. विकेट टेकरच्या लिस्ट मध्ये टॉप 5 मध्ये सध्या आहे मुज्जू. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा होता. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं आणि त्यानंतर डॉट बॉल.
ड्राईव्ह केलाय, अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा 4. 5 धावा मिळतील टोटल आणि धावफलक 35 आकड्यावरती आपण पाहतोय आतापर्यंत. एक चेंडू फेकून झालाय, मुज्जीव गोलंदाजी करतोय. टॅप केलाय, टक्कर आवाज आला आणि धावा मिळत आहे 4. आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर वाढलाय पुन्हा. 1 मोर, बॅक टू बॅक, लगातारचा हा दुसरा. लगातार 2 चौकार आले. 43 धावसंख्या फलकावरती. वेग वाढत चाललाय, वेग वाढायला आता सुरुवात झाली आहे. गाडी रुळावरती आता वेगाने धावतीये. टॉप गिअर सध्या 43 हवा आहेत. फर्स्ट सेमीफायनलचा टॉस. 2 टीम्स बॅटच्या कडेला फाईन खेळल्यात आणि त्यानंतर 4 मिळतील. 47 स्कोर. फर्स्ट सेमीफायनल कोणाची आहे जरा कळवाल? टीम्स नेम. ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि यावेळेस देखील बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 51 धावा फलकावरती. 50 अप स्कोर जाऊन पोहोचला आता. या षटकातील अंतिम बॉल. याआधी मुज्जू जेव्हा आलेला तेव्हा 2 विकेट घेतले होते, परंतु या षटकामध्ये विकेट लेसही राहिला आणि धावाही त्याने खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या फलकावरती एंड ऑफ दी थर्ड ओव्हर टोटल 51. 51 आकड्यावरती आपण पाहतोय. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत सह्याद्री वॉरियर्स आणि GB कोळीयाळी दोन्ही टीमचे कॅप्टन. फर्स्ट सेमीफायनलची मॅच मंडे यानंतर लगेचच चालू होणार आहे. सो सह्याद्री वॉरियर्स आणि GB कोळीयाळी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. गोलंदाजीवरती गोलंदाज बाबुल. पहिलाच बॉल पायावरती लागलेला आहे आणि त्यानंतर फेकलाच नाही बॉल. एक सिंगल मिळते आणि एका धावेच्या मदतीनं 52 आकड्यावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेल्या. 52 स्कोर आपण पाहतोय सध्या. पुन्हा मिड विकेट आर पार, सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. 56 धावा आहेत फलकावर. हो, ब्लॉक हॉल मध्ये बॉल होता बरोबर. वाईड यॉर्कर आणि त्यानंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अंतिम 3 बॉल या षटकातील आणि या डावातील. अंतिम 3 परंतु जोडले 4. 60 धावा फलकावरती. 60 60 धावा फलकावरती. सेकंड लास्ट बॉल. समोर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या पलीकडे आणखी एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं 12 चेंडू मध्ये 36 धावा साहिलच्या. वा साहिल, कमालीची बॅटिंग केली आहे. 36 वरती खेळतोय. अंतिम बॉल. तो देखील जा 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 बाहेरून घेऊन या. चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 68-68. 69 धाव्यांचा 1 असेल. चला टॉस साठी या GB कोळीयाळी आणि सह्याद्री वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकर या. फर्स्ट सेमीफायनलची मॅच यानंतर. $69 to win. चला फास्ट घ्या, वेळ वाचवा. यानंतर GB कोळीयाळी आणि सह्याद्री वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत GB कोळीयाळी आणि सह्याद्री वॉरियर्स. मनीषजी डेबे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो आणि GB कोळीयाळी संघाचा विचार केला तर गणेशजी सपकाळ आणि संतोषजी मांजाळकर या 2 मान्यवरांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन
यानंतर च्या मॅच मध्ये जी फर्स्ट सेमीफायनलची मॅच असेल आणि मंडळी त्यातला जिंकणारा संघ जाऊन पोहोचेल थेट मेगा फायनल कडे. सन्माननीय प्रशांतजी भोसले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. साहेबांना मी विनंती करेन, प्रशांतजी भोसले साहेब पत्रकार देखील आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. ओ पहिला बॉल, मॅच ऑन. पहिलाच बॉल वरती, पहिला वार, 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा स्वीप केलाय, स्वीप पद्धतीने बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलाय. आणखी एक चौकार. बॉल तयार. आता रिव्हर्स, यावेळेस नो आणि त्याच्यावर 4. टोटल मिळतात 5 आणि 5 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढल्या देखील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 69चा पाठलाग चालू आहे. 13 धावा फलकावर. मुज्जू आणि अजय बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती सनी. पुन्हा चांगला स्ट्रोक आहे परंतु यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर 17. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. प्रयत्न जरूर केले तिकडे असलेल्या फिल्डरने परंतु 4 धावा मिळाल्यात. सह्याद्री वॉरियर्स संघाने टॉस जिंकला आणि त्याने काय डिसाइड करतायत. पुन्हा एक चौकार आणि लगातार 4 येत आहेत. मुज्जूने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलेला ते आता रिकव्हर करत आहेत. 21 धावा बनवल्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5वा बॉल. बॉलिंग वरती सनी. सुजल, डिसिजन काय तुमचा. बॅटिंग आहे, पेंडिंग आहे. ओके, डिसिजन पेंडिंग आहे. चार बॉल 21 धावा आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढील 5वा बॉल. ड्राईव्ह केलाय तो देखील बाहेरूनच आणावा लागेल. आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्या फलकावरती पाहतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25. 69चा पाठलाग. 25 धावा आल्या पहिल्या षटकाचा. अजूनही शेवटचा बॉल आणि तो देखील खतरनाक. आणखी एक चौकार. गणेश साळवी, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 29. 29 आकड्यावरती. 18 बॉल. मॅच संपलेला नाहीये. 18 मध्ये अजूनही 40 ची गरज आहे. किसन लांगी, मॅन फ्रॉम क्षेत्र महाबळेश्वर, आणि पहिल्याच बॉलवरती एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. 17 मध्ये 39 हव्यात अजूनही. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आता स्थगिती पाहत असताना 30 आकड्यावरती
किसन लांगी गोलंदाजीवरती आपण पाहतोय आणि हा गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याकरिता ओळखला जातोय, परंतु किसनच्या विरोधामध्ये आता टेक्निकल फटका क्लास दाखवत असताना जोडल्या 4 आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर वाढला आहे. 34 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेल्या. सह्याद्री वॉरियर्स डिसाइड करतात बॅटिंग. हवेमध्ये आणि ओ माय गॉड विकेट. ओ यू टी फलंदाज बाद. म्हटलं होतं ना किसन हा असा गोलंदाज आहे ना की तो कधीही पासे पारडे डावपेच आखू शकतो, बदलू शकतो, सिच्युएशन बदलवेल आणि त्याने ते काम केलं. पहिला विकेट, गरज होती विकेटची आणि अशा कंडिशन मध्ये तुम्हाला विकेट या मॅच मध्ये स्ट्रॉंग करेल, तेच काम केलंय. किसनला विकेट मिळालाय. 15 बॉल 14 बॉल 35 धावांची गरज आहे, परंतु वा 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 कमाल. पहिलाच बॉल जोडला 4. संकेत आलाय नवीन बॅटर आणि त्याने पहिल्याच बॉलवरती संकेतही दिलेत. 13 चेंडू आणि 13 मध्ये विजयाकरिता अजूनही 31 ची गरज आहे. पुन्हा टॅप केलाय परंतु किसनच्या हातामध्ये आणि किसन पलटवार देण्याकरिता ओळखला जातो. चौकार आल्यानंतर तो कमबॅक करतो. धाव फलक आहे आतापर्यंत टोटल बघितला तर 38. विजयाकरिता 12 बॉल आणि 31 ची गरज आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर सारी व्ह्यूवरशिप सध्या प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत. तब्बल 150हून अधिक लोक ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत आहेत आणि कमीत कमी 200 ते 250 लोक या मैदानावरती या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा महाबळेश्वर प्रीमियर लीग सीझन 4 2026 या फॉर्मॅटमध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाजीवरती गोलंदाज दीपेश. पहिलाच बॉल आणि त्यानंतर डॉट आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अक्षर रिप्ले मध्ये पहा. टॅप केलं होतं. एक्शन असं वाटलं होतं की डायरेक्ट गेलाय की काय, परंतु टॅप गेला होता बॉल. डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 डॉट बॉल काढलेत गोलंदाज दीपेशने. तिसरा बॉल दीपेश. अंपायरचा इशारा नो बॉल आलाय. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड आता वाढत आहे. धावा फलकावरती पाहतो 39 आकड्यावरती. 10 मध्ये 30 आणि जोडलाय चौकार. राहिले 9 बॉल. 9 मध्ये अजूनही 26 बनवायचे आहेत. कुठेही जाऊ शकते मॅच. हे षटक महत्वाचं आहे. पेनल्टी मेड षटक आहे आणि या षटकामध्ये कळेल की मॅच कुठे जास्त वळण घेत आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॅटिंग करणारा संघ RRCC माचुतर संघाचे प्लॅनिंग हे असतील की ऍटलीस्ट 20 च्या आतमध्ये स्कोर यावा अंतिम षटकामध्ये, पण 20 प्लस असेल मग दबाव असेल. वाईड नो जे तुम्हाला घ्यायचं तुम्ही घेऊ शकता, परंतु एक्स्ट्रा धाव मिळेल. वाईट बॉल आहे. 44वा फलक. 9 मध्ये 25 हवात. हे 3 बॉल हे 3 चेंडू महत्वाचे आहेत, भरपूर महत्वाचे आहेत. ओ पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर वाढलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा लगातारचा 3रा वाईड आलाय. गोलंदाज दीपेश. सुरुवातीला चांगली गोलंदाजी त्याने केली परंतु 3 वाईड फेकलेत. आता 9 चेंडू मध्ये 23. इक्वेशन आता क्लोज आलाय. पुन्हा एकदा टप्पा टॅप केलाय बॉलला आणि त्यानंतर 4 धावा जोडल्या आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 50 आकड्यावरती. विजयाकरिता 8 बॉल 19. 8-19 आणि त्याच्यामधला आणखी 4 कमी होतील. राहिले 7 बॉल आणि 7 मध्ये विजयाकरिता आता गरज आहे ती म्हणजेच 16 15. यस 15 हव्यात. 7 बॉल 15.
हो, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय परंतु एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं चला आता मॅच जाऊन पोहोचली गेली आहे. 6 चेंडू 14 धावेंची गरज आहे. ऑलरेडी आपल्याला टॉप 4 सुपर 4 मधले 3 संघ मिळालेत. चौथा संघ कोणता असेल? 3 जागा भरलेल्या आहेत. चौथ्या जागा भरण्याकरिता 2 टीम आता इथे उभे राहिल्यात आणि त्यामधला एकच पुढे जाईल. एका बाजूने सावी कन्स्ट्रक्शन, दुसऱ्या बाजूने RRCC माचुतर. या स्पर्धेमध्ये या दोन्ही टीमने कमालीचा परफॉर्मन्स केलाय परंतु कमाल तर केली आहे. टॉप 4 मध्ये जाऊन धमाल कोण करेल हे पाहावं लागेल. खर तर ही स्पर्धा सक्सेसफुल करण्याचा पाठीमागे अध्यक्ष महेशजी केळगणे साहेबांचं भरपूर योगदान राहिलं. त्याचबरोबर उपाध्यक्ष अजयजी शिंदे साहेब असतील, किरणजी वागदेरे साहेब असतील उपाध्यक्ष, त्याचबरोबर सागरजी बावळेकर उपाध्यक्ष, खजिनदार रोहितजी बिलारे यांचं देखील भरपूर मोलाचं वाटत राहिलं. गणेशजी सुतार जे सचिव आहेत, त्याचबरोबर राजजी कदम कार्याध्यक्ष आहेत, अनिकेतजी गोळे सदस्य आहेत, रोहितजी गोळे सदस्य आहेत, सूरजजी गायकवाड जे सदस्य आहेत, प्रवीणजी जीमन, संजयजी होगाडे, मुज्जू खारकंडे आणि आकाशजी केळगणे या सगळ्यांची भरपूर मेहनत राहिली या स्पर्धा बनवण्याकरिता. आता विजयाकरिता 5 बॉल मंडळी 10 धाव्यांची गरज आहे. आवाज वाढू द्या. चला, आवाज कमी होतोय. ओहो, आता आवाज वाढेल कारण की डॉट बॉल आलाय आणि आवाज आता वाढेल. सावी कन्स्ट्रक्शनचा 4 मध्ये 10 पाहिजेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अंतिम षटक. किसन आलाय त्यामुळे किसन म्हणते रुको ये तो बस झाकी है क्योंकि मैच अभी भी बाकी है. 3 बॉल 10 ची गरज आहे. हा असा गोलंदाज आहे ना, याला कोणत्याही परिस्थितीत टाका, हा डॉमिनेट करू शकतो कोणालाही. आणि किसन म्हणतोय डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. ओ परंतु इथे अंडरएस्टिमेट केलेला आहे बॅटर अजयने. चौकार. गरम होतीये मॅच. 2 बॉल 6 ची गरज आहे. चला, सावी कन्स्ट्रक्शनचे पाठीराखे एकदा आवाज तुमचा येऊ द्या. सावी कन्स्ट्रक्शन, चला RRCC माचुतर तुमचा देखील आवाज येऊ द्या. क्या बात है, क्या बात है. 2 चेंडू 6. पब्लिक आज भरपूर उत्साहाने आली इकडे. 2 बॉल 6 ची गरज. सेकंड लास्ट बॉल. 4 केलं पलटवार. चौकार. 1 बॉल 2 धावा. 1 बॉल 2 धावा. कसं होईल भावा. टॉप 4 कोण जाणार आहे सुपर 4 मध्ये. 3 टीम गेल्या. चौथ्या टीमची 1 किल्ली बाकी आहे. 1 बॉल 2 धावा. वा, कमालीची मॅच पाहायला मिळाली. म्हणतात ना की विजय पराभव हे होत असं. 1 बॉल 2 रिव्हर्स आणि RRCC माचुतर जिंकली मॅच. चला नेक्स्ट मॅच कडे जाऊयात. सेमीफायनल नंबर 1 मंडळी डोळ्यासमोर लवकरच येते. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण जाणार आहोत आणि या मॅचचा हिरो अर्थात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देऊयात. आणि या मॅचचा हिरो राहिलाय आणि या मॅचचा हिरो 2 विकेट 10